नमस्कार. कधी विचार केला आहे का की जमिनीतून उगवणारा एक छोटासा दाणा बघता बघता एका मोठ्या देशव्यापी उत्सवाचं रूप कसा घेतो? आज आपण भारतातील अशाच काही चैतन्यमय परंपरांच्या प्रवासाला निघणार आहोत. एक असा प्रवास जिथे प्रत्येक पीक हे फक्त अन्न नाही, तर तो एक मोठा सोहळा आहे. हे एक मजेशीर कोडं आहे, नाही का? विचार करा, पतंग, शेकोटी आणि सूर्य यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? वाटतं तितकं सोपं नाहीये. याचं उत्तर आपल्याला थेट खगोलशास्त्र, शेती आणि आपल्या संस्कृतीच्या संगमावर घेऊन जातं. चला तर मग हे कोडं सोडवूया. तर हे सण फक्त शेतात पीक आलं म्हणून साजरे केले जात नाहीत बरं का. त्यांच्या मुळाशी खूप खोलवर काहीतरी आहे. ऋतूंचं चक्र आहे, आकाशातील सूर्याची स्थिती आहे. आणि खरं तर ह्याच गोष्टी या उत्सवांना एक वेगळाच खरा अर्थ देतात आणि त्यांना केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमापेक्षा खूप मोठं बनवतात. बघा, या सगळ्या सणांना एकत्र बांधणारे साधारणपणे 3 मुख्य धागे आहेत. पहिला म्हणजे ऋतूंचा बदल. कडाक्याच्या थंडीला निरोप देऊन उबदार दिवसांचं स्वागत करण्याची ही वेळ. दुसरा आणि खूप महत्त्वाचा म्हणजे सूर्याचा उत्तरायण प्रवास. आपल्या पूर्वजांसाठी ही केवळ एक खगोलीय घटना नव्हती, तर शेतीच्या कामाची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा संकेत होता. आणि तिसरा अर्थातच शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचं सोनं होण्याचा क्षण म्हणजे पिकांची कापणी. चला तर मग आता भारतभर एक चक्कर मारून येऊया. आणि खरंच हे बघायला खूप छान वाटतं की एकच मूळ कल्पना असूनही प्रत्येक राज्यात हे सण किती वेगवेगळी आणि सुंदर रूपं धारण करतात. हेच तर आहे आपल्या भारताच्या विविधतेतील एकतेचं खरं दर्शन. आता इथे बघा, आपल्या महाराष्ट्रात आपण याला म्हणतो मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपण तिळगुळ वाटून नात्यातला गोडवा जपतो. पण जरा गुजरात किंवा राजस्थानमध्ये गेलात ना, तर अख्खं आकाशच रंगीबेरंगी होऊन जातं. उत्तरायणाची ती प्रसिद्ध पतंगबाजी. आता उत्तरेकडे पंजाबमध्ये जा, तिकडे लोहरीचा अग्नी धगधगत असतो आणि भांगडा गिद्दाच्या तालावर रब्बी पिकांच्या कापणीचा जल्लोष साजरा होतो. पूर्वेकडे आसाममध्ये माघ बिहूच्या दिवशी मेजी पेटवून आणि सामुदायिक मेजवानीचा आनंद लुटला जातो. आणि दक्षिणेत तेलंगणामध्ये तर कनुमा हा सण शेतीत मदत करणाऱ्या गुरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. किती सुंदर आहे हे सगळं. आता या सगळ्या परंपरांची खोली जर खरंच समजून घ्यायची असेल तर आपल्याला दक्षिणेकडे म्हणजे तामिळनाडूत जायला हवं. तिथला पोंगल हा सण म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण आहे की या परंपरा किती सविस्तर आणि अर्थपूर्ण आहेत. पोंगल म्हणजे फक्त एक दिवसाचा सण नाहीये, तो एक संपूर्ण 4 दिवसांचा सोहळा आहे. सुरुवात होते भोगीने, म्हणजे घरातल्या सगळ्या जुन्या नको असलेल्या गोष्टी जाळून एका नव्या सुरुवातीचं स्वागत करायचं. मग येतो मुख्य दिवस थाई पोंगल, ज्या दिवशी सूर्यदेवाला नवीन पिकाचा नैवेद्य दाखवून आभार मानले जातात. तिसरा दिवस मट्टू पोंगल, हा शेतकऱ्याच्या खऱ्या सोबत्यांसाठी म्हणजेच गुरांसाठी असतो. आणि शेवटी येतो कानुम पोंगल. हा दिवस असतो कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा. आणि गंमत म्हणजे या सणाला त्याचं नाव मिळालं आहे पोंगल नावाच्या एका खास पदार्थावरून. नवीन तांदूळ आणि डाळींपासून बनवलेला हा गोड पदार्थ जेव्हा भांड्यातून उकळून बाहेर येतो किंवा उतू जातो, तेव्हा तो घरात येणाऱ्या समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. तो क्षण म्हणजे निव्वळ आनंद असतो. आपण पंजाबपासून तामिळनाडूपर्यंत फिरून आलो. नावं वेगळी, पद्धती थोड्या वेगळ्या, पण तरीही या सगळ्या उत्सवांमध्ये काहीतरी एक समान धागा आहे, नाही का? चला आता या विविध रंगांच्या धाग्यांना एकत्र विळून बघूया की यातून कोणतं सुंदर चित्र तयार होतं. हेच तर या उत्सवांचं खरं सौंदर्य आहे. मग ती पंजाबमधली लोहरी असो किंवा आसाममधला माघ बिहू, ती शेकोटीची ऊब सगळीकडे सारखीच असते. सामुदायिक जेवणामुळे एकत्र येण्याचा जो आनंद मिळतो तोही सारखाच. भांगडा आणि गिद्दासारखी लोकनृत्य वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरतात. आणि या सगळ्याच्या मुळाशी केंद्रस्थानी असते एकच शुद्ध भावना, ती म्हणजे निसर्गाबद्दल, सूर्याबद्दल आणि भरघोस पिकाबद्दलची कृतज्ञता. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या या धावपळीच्या डिजिटल जगात जिथे आपलं निसर्गापासूनचं अंतर कुठेतरी वाढत चाललंय, तिथे सूर्य आणि मातीच्या चक्राशी जोडलेल्या या प्राचीन परंपरा आपल्याला काय शिकवतात? कदाचित हे सण आपल्याला क्षणभर थांबून आपल्या मुळांशी पुन्हा जोडण्याची एक संधी देतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?